नमस्कार मित्रांनो, आज सकाळी आज आठवडा झाला ना, हां आठवडा झालं ह्या टाकीमध्ये साप पडलेला आहे. ॲक्च्युली तर होल वगैरे होते त्यामुळे, आणि आता यांनी पाणी भरलेलं आहे फुल आतमध्ये. जरा साईडने होल असल्यामुळे टाकीमध्ये हीट टाकी. तर आठवडा झाला ह्या टाकीमध्ये. आज ज्यावेळेस टाकीचं पाणी वरती आलं त्यावेळेस हा इथं कडल येऊन बसलेला आहे. इंडियन स्पेक्टिकल कोब्रा इंग्लिशमध्ये बोलतात व मराठीमध्ये भारतीय नाग बोलतात. आज सचिन यांनी आपल्याला कॉल केलेला आहे, तर आपण इथं पोचलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो कोब्रा कुठे बसलाय ते पहा तुम्ही. खाली गेला नाही हाय आपल्याला सगळं गाडीमध्ये. इकडून इकडून सापडतो. तर मित्रांनो, आठवडा झाला होता हा नाग, आपला जो नाग आहे हा पाण्यामध्ये पडलेला होता, त्यामुळे जरा स्किनला थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. हे पहा, स्किन गेलेली आहे, स्किन निघत चाललेली आहे पाण्यामुळे. कंटिन्यू पाण्यात असल्यामुळे हा पूर्णपणे स्किन निघत आहे. आज टाकी ज्यावेळेस फुल झाली त्यावेळेस तो वरती आला व टाकीच्या साईडच्या बाजूला थोडीशी जागा होती, त्या गॅपमध्ये हा बसला होता. त्यावेळेस आपल्याला सचिन भाऊने आपल्याला कॉल केला होता. वाइल्ड लाइफ वेलफेयर एसोसिएशन. कहाँ पे छोड़ेंगे अभी ये? जंगल में. सकाळी हा खराडे येथे गुलमोहर ट्यून्सटाऊन सोसायटीमध्ये जो टाकीमध्ये पडलेला जो आपण इंडियन स्पेक्टिकल कोब्रा जो रेस्क्यू केला होता, तो निसर्गामध्ये सोडण्यासाठी आलेलो होतो. गेले 7 ते 8 दिवस हा नाग पाण्यामध्ये पडला असल्यामुळे त्याचे जे खवले आहेत, म्हणजे त्याची जी कातण आहे ती पाण्याने भिजून गेलेली आहे. पाहू शकता तुम्ही, हे पहा, हे गेलेली आहे का. तुम्हाला एक नम्र विनंती, आपले सोसायटी असो किंवा आपले घर, आपल्या ज्या बाहेरच्या ज्या टाक्या आहेत पाण्याच्या, त्या आपण त्याचे जे झाकणे आहेत ते व्यवस्थित लावले पाहिजे. तेव्हा साप
रात्री भक्ष्याच्या शोधात फिरत असताना किंवा भक्ष्याच्या शोधात असतो त्याच वेळेस तो चुकून टाकीमध्ये पडला जातो. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. टाक्यात मोठमोठ्या पाण्याच्या त्यांचे जे झाकण आहे ते व्यवस्थित लावले पाहिजे. हो खरी घे यार, हे भाऊ थांबला डायरेक्ट.